नमस्कार, माझं नाव विवेक स्वामी, अलेरान हॉर्बिटा कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण पंढरपूरमध्ये संत पेठेमध्ये आपण फायटॉन ज्यूस दिला होता. आपण त्याचं नाव पहिलं आपण ओळख करून घेऊ आणि त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला आपण बघू. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिलं. पंढरपूर. मारुती संगीतराव, संत पेठ, पंढरपूर. यांना आपण फायटॉन ज्यूस दिलं तुम्हाला, बरोबर आहे? फायटॉन ज्यूस द्यायच्या आधी काय तुम्हाला प्रॉब्लेम काय होता? जेवण जात नव्हतं, झोप लागत नव्हती, पायाला जखम होती. जखम होती तुमच्या पायाला? हा, पायाला चालता येत नव्हतं. त्यापैकी घेतलं चालता यायला लागलं. झोप लागते, झोप चांगली लागते, झोप चांगली लागते, भूक लागते. सगळ्यांनी सगळं कमी झालेला, पोट कमी झालं. म्हणजे पोट हलका हलका वाटतं. हलका म्हणजे तुम्हाला पायाचा काय त्रास होता? म्हणला पायाची साखर जखम लागते. बोट तर पायाला जखम लागते. नीट झाले, हात 10 दिवसात चालवायला यायला लागले. म्हणजे आपण तुम्हाला ते औषध दिलं होतं, आपण पायाच्या जखमेला फरक पडला आणि बाकीच्या पण पित्त होणार नाही, झोप चांगली लागेल म्हणून, बरोबर? म्हणजे तुम्हाला फरक झाला. किती दिवस झाले घेताय तुम्ही? 12 ते 13 दिवस झाले. 12-13 दिवस. किती घेताय एका टायमाला? अर्ध टोकन. अर्ध टोकन म्हणजे 10 ते 15 मिली तुम्ही घेताय सकाळी. जर तुम्हाला फरक चांगला जाणवला, एक नंबर त्या फरक जाणवल्यामुळे तुम्ही परत आणखी 2 बॉटलची ऑर्डर केली, बरोबर? 2 बॉटल. तर बघा मित्रांनो, यांना शुगरचा त्रास होता, यांना पायाचं ऑपरेशन झालं होतं, त्यांची जखम नीट होत नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी औषध मागवलं होतं. त्यांना झोप लागत नव्हती आणि जेवण जात नव्हतं. तर त्यांना झोप पण चांगली लागते, जेवण व्यवस्थित जातंय आणि पायाची जखम आहे ती खालची, त्यांची ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरनी. पण ते वारीनंतर करून मग सांगितल्यानंतर त्यांनी औषध 10-12 दिवस झालं घेतलेलं आहे. तर ती जखम चांगली कोरडी पडलेली आहे. तर त्या डॉक्टरने त्यांना आता सांगितलं. डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं? ऑपरेशनची तारीख कधी आजची होती का? 21 तारीख म्हणजे आज दिली. मग डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर म्हणजे काल होतं त्यावेळी म्हणजे आता 2-3 बघू. म्हणजे जखम बघून त्याला ती कोरडी पडली. आणखी 2-3 ड्रेसिंग मध्ये आणखी जर फरक पडला तर ऑपरेशन करायची काही गरज नाही असं तुम्हाला डॉक्टरने सांगितलं. तर बघा मित्रांनो, यांची जखम आजची तारीख होती 21 तारीख ऑपरेशन करायची. पण त्यांचे हे औषध 10-12 दिवसात घेतल्यामुळे त्यांची जखम पूर्ण कोरडी पडलेली आहे. आणि आता सध्याला डॉक्टरने चेक केल्यानंतर त्यांना सांगितलं की जखम आता कोरडी पडल्याने नीट व्हायच्या मार्गावर आहे. तर आणखी 2-3 ड्रेसिंग मध्ये जर आणखी कव्हर झाली तर ऑपरेशन करायची काही गरज नाही असं त्यांना डॉक्टरने सांगितलं, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे आलो होतो. धन्यवाद, तुम्ही आम्हाला अलेरान हॉर्बिटा कंपनीला तुमचा मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.